नमस्कार, स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उपासाचे अगदी परफेक्ट सावधानी वडे कसे बनवायचं ते बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकाल अगदी छान बाहेरून क्रिस्पीने आतमधून अगदी परफेक्ट असा पोकळ असा आपला सावदाना वडा हा तयार झाला आहे. बरेच जणांचे वडे हे बसते येतात आणि तेलकट देखील होतात, अजिबात ते क्रिस्पी होत नाही. जर तुम्ही अगदी परफेक्ट माप घेतला आणि बनवण्याची पद्धत जर अगदी योग्य अशी वापरली तर अगदी छान असे आपले वडे हे तयार होतात. बघू शकाल अगदी क्रिस्पी असा आपला वडा हा तयार झाला आहे. त्यामुळे बरेच वेळेस आपला वडा हा बऱ्याच काळपर्यंत तसाच राहतो आणि चवीला अप्रतिम असा आपला वडा हा तयार होतो. चला आपण वडे बनवण्यासाठी सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. ज्यावेळेस आपण साबुदाणे हे भिजवून घेऊ त्यावेळेस तुम्ही अगदी कमी प्रमाणात पाणी वापरा. म्हणजे ज्यावेळेस आपण साबुदाणे नेहमी आपण म्हणजे आपले नॉर्मल साबुदाणे करताना जसे भिजून घेतो अगदी तसेच भिजून घ्या. बरेच जण वडे बनवताना वड्यांचे साबुदाणे हे थोडेसे पाणी जास्ती घालून ते भिजून घेत असतात आणि त्यामुळे अगदी पाणीदार असे आपले साबुदाणे असतात, म्हणजे ओलसर असतात. त्यामुळे आपला साबुदाणा वडा हा अगदी तेलकट असा तयार होतो आणि आपले वडे हे अजिबात ते व्यवस्थित तयार होत नाही. 1 कप साबुदाण्यासाठी मी इथं 2 मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे घेतले. बरोबर 1 वाटी साबुदाण्यासाठी आपण बरोबर 2 उकडून घेतलेले बटाटे वापरा. याच्यापेक्षा जास्ती देखील वापरू नका. बटाट्यांचं प्रमाण देखील आपलं जास्ती झालं त्यामुळे देखील आपला साबुदाणा वडा हा क्रिस्पी होत नाही आणि तेलकट तो तयार होतो. बटाटे किसून झाल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाण्याचं 3 चमचे शेंगदाण्याचं कूट हे घालणार आहोत. शेंगदाण्याचं पावडर आपण घालणार आहोत. फक्त 3 चमचे झाला, याच्यापेक्षा जास्ती घालू नका. त्यानंतर याच्यात अर्धा चमचा जिरे. आपण उपासाला जिरे खात असाल तर घाला, नसेल खात तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ. मिक्सरला बारीक फिरून घेतलेल्या हिरव्या मिरचींचा ठेचा. जर हिरव्या मिरचींच्या ठेच्यांचे आपल्याला वडे आवडत नसेल तर लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही. आवडीनुसार आपण कमी जास्त हिरवी मिरचींचा वापर करून घेऊ शकतो. लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर याची अगदी छान मऊ अशी आपण कणिक मळून घेणार आहोत. अगदी परफेक्ट असं आपलं बटाट्यांचं आणि साबुदाण्यांचं प्रमाण वड्यांचं पिठं मळताना घेतलं तर त्यामुळे खूप छान असे आपले वडे हे तयार होतात. जर आपल्याकडनं थोडंफार साबुदाण्यांचं प्रमाण जास्ती झालं तर त्याच्यामुळे देखील आपले वडे हे तेलकट होतात. साबुदाणा तेल धरून ठेवतात आणि त्यामुळे आपले वडे हे तेलकट होतात. आणि जर आपले बटाट्यांचं प्रमाण जास्ती झालं तर त्यामुळे आपले वडे हे असे नरम तयार होतात आणि तेलकट देखील ते तयार होतात. म्हणून साबुदाणे कमी असावे आणि साबुदाण्यांपेक्षा अगदी थोडेसे जास्त आपण बटाट्यांचं प्रमाण घ्यायचं. त्यामुळे बाइंडिंग बटाट्यांमुळे खूप छान असं तयार होतं. म्हणजे आपले वडे ज्यावेळेस आपण तळायला घेतो त्यावेळेस वडे हे अजिबात तुटत नाही, त्या तेलामध्ये विरघळत नाही आणि आपले वडे अगदी छान असे तयार होतात. तर अगदी थोडंसं हाताला तेल लावून पुन्हा आपण ही कणिक अगदी छान मऊ अशी मळून घेणार आहोत. जरा ते हाताला चिटकतं आहे त्यामुळे मी इथं थोडंसं तेलाचा वापर केला आहे. तेल लावून पुन्हा ह्या कणकेला अगदी छान अशी मळून घेते. तर बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली कणिक ही मळून झाली. त्यानंतर लगेच आपण कणिक मळून झाल्यानंतर गॅसवरती तेल गरम करायला ठेवूया आणि लगेच आपण वडे करायला घेणार आहोत. तर मी तिकडे साईडला गॅसवरती तेल हे तापायला ठेवलं आहे आणि लगेच आपण इकडे तेल तापेपर्यंत वडे हे तयार करून घेऊया. आवडीनुसार आपण लहान मोठे वडे तयार करून घेऊ शकतो. मध्यम आकाराचे आता मी मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे आणि मध्यम आकाराचा वडा हा तयार करून घेते. अगदी जास्ती जाडही ठेवू नका आणि जास्ती बारीकही करून घेऊ नका. तर मध्यम आकाराचा आता मी अगदी छान जाळीला वडा हा तयार करून घेतला आहे. तर अगदी सुंदर असा आपला वडा हा तयार झाला आहे. अशाच पद्धतीने आपण एकसारखे आता वडे हे तयार करून घेणार आहोत. तर अगदी सहज असा आपला वडा हा तयार होतो आहे. अजिबात तो फाटत वगैरे नाही आहे. अगदी परफेक्ट असं आपलं वड्याचं जे पीठ हे तयार झालं आहे. तर मी आता संपूर्ण वडे हे तयार करून घेते. अगदी छान असे आपले संपूर्ण वडे हे तयार झाले आणि साईडला आपल्या गॅसवरती तेल देखील तापलं आहे. ज्यावेळेस आपण पहिल्या वेळेस वडे तळायला घेणार आहोत त्यावेळेस तेल हे अगदी जास्त तापून घ्या. त्यामुळे आपला वडा हा विरघळत नाही आणि अगदी छान असे आपले वडे तळून होतात. अजिबात आपले वड्यांचे जे साबुदाणे आहे ते
अंगावरती म्हणजे बरेच वेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण वडे तळायला घेतो त्यावेळेस साबुदाणे हे फुलतात. आणि जर अशा परफेक्ट प्रमाणात असेल तर अजिबात आपले साबुदाणे अंगावरती म्हणजे फुलून उडणार नाही. अगदी परफेक्ट असे आपले वडे हे तयार होतात. मी सर्वात आधी तेल हे अगदी जास्ती तापून घेतले आणि त्यानंतर गॅस हा कमी करून घ्यायचा आणि कमी गॅसवरती आता आपण छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत वडे हे तळून घेणार आहोत. ज्यावेळेस आपण वडे तेलामध्ये टाकल्यानंतर त्यांना छान बाइंडिंग येऊ द्या. त्यानंतरच चमच्याच्या सहाय्याने त्यांना उलटा. जर तुम्ही वडे टाकले आणि लगेचच त्यांना झाऱ्या किंवा चमचा लावला तर त्यामुळे आपला वडा हा तुटण्याची शक्यता असते. म्हणून त्याला थोडंसं तळू द्या आणि त्यानंतरच त्या वड्यांना आपण हलवून आणि पलटून आता छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण दोघी साईडने त्याला तळून घेणार आहोत. तर संपूर्ण प्रोसेस मी नंतरून मंद गॅसवरती त्यांना तळून घेते, म्हणजे आतपर्यंत ते छान तळून होतात. म्हणजे बरेच वेळपर्यंत आपले वडे हे क्रिस्पी राहतात आणि अगदी छान आतपर्यंत ते फुलून अगदी परफेक्ट असे आपले वडे तयार होतात. तर बघू शकाल अगदी छान असा आपला वडा हा फुलला आहे. म्हणजे आतमधनं अगदी परफेक्ट असा आपला वडा तयार झाला आहे आणि बाहेरून देखील तो दिसतो जे छान असा क्रिस्पी असा आपला वडा हा तयार आहे. जर आता आपण अशाच पद्धतीने वडे हे पुढचे तळून घेऊया. तर अगदी परफेक्ट असे आपले उपासाचे साबुदाणे बटाटा वडा हा तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आतमधून अगदी परफेक्ट जाळी तयार झाली, पोकळ असा तयार झाला आहे. म्हणजे आतपर्यंत अगदी छान तळला आहे. त्यामुळे खायला अप्रतिम असा आपला वडा हा लागतो. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. याला आपण काकडीच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत अगदी सहज उपासाच्या दिवशी खाऊ घेऊ शकतो आणि उपासाच्या इतर दिवशी आपण त्याला सॉससोबत देखील खाल्ला तर अप्रतिम असा आपला वडा हा लागतो. अगदी परफेक्ट वडे तयार आहे.